चला तर आज बनवूया पावभाजी. ते करण्यासाठी आपल्याला गोबी, आलू, टमाटर, कांदा, जर रंगासाठी तुम्हाला बीटरूट वापरायचं तर बीटरूट वापरू शकता आणि गाजर आणि वाटाण्याचे दाणे असे हे कुकरमध्ये लावून घ्यायचे. बस ते उकडू द्यायचे. मग 2 टमाटे आणि 2 कांदे मी घेतले आहे. त्याला कट करून मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं आहे, जेणेकरून त्याची पेस्ट तयार होईल. बस त्याला ग्राइंड करून घ्यायचं. नंतर एक शिमला मिरची मी कट केली आहे आणि एक कांदासुद्धा कट केला आहे. हे उकडलेलं आहे. आता याला आपण स्मॅश करून घेऊया. यामध्ये मी गाजरसुद्धा टाकलं होतं आणि बीटसुद्धा टाकलं होतं, ज्याने रंग पण छान येतो आणि ते पौष्टिक पण आहे. मग एका कढईत तेल टाकलं आणि थोडंसं 1 चम्मच असं तूप घातलं. मग त्यामध्ये अद्रक लसूण टाकलं, ज्याची मी पेस्ट केलेली होती ऑलरेडी, आणि जे आपण कट केलेली शिमला मिरची आणि कांदा होता तो पण टाकला. त्याला छान असं फ्राय होऊ दिलं. थोडं फ्राय झाल्यावर त्याला स्मॅश केलं. मग त्यानंतर त्यामध्ये जी प्युरी केली होती टमॅटो आणि कांद्याची ती घातली त्यामध्ये. त्याला फिरून घेतलं. मग चवीपुरती हळद, तिखट, मीठ टाकून ते पण फिरून घेतलं आणि पावभाजी मसाला टाकला. असे 2-3 चम्मच मी मोठे 3 चम्मचनुसार पावभाजी मसाला टाकलेला आहे मी टेबलस्पूननुसार. याला स्मॅश करून घेतलेलं आहे. जे आपण पावभाजीचं मिश्रण तयार केलं होतं, म्हणजे आलू, गोबी, वाटाण्याचे दाणे, बीटरूट आणि गाजर याचं स्मॅश केलेलं मिश्रण त्यात टाकलं. त्यात पाणी घातलं, जेवढं आपल्याला लागतं तेवढं पातळ किंवा जेवढं घट्ट लागते तेवढं. बस याला थोडं उकळू द्यायचं आणि थोडंसं लास्टमध्ये मी निंबू ॲड केलं आहे. रेडी आहे आपली घरची पावभाजी. नक्की करा. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.